नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण वड्यांच्या पिठाचं थालीपीठ करणार आहोत। हे थालीपीठ छान खमंग खुसखुशीत होतात, दिवसभर अगदी मऊ राहतात। दिवसभर मऊ राहावेत म्हणून आपण याच्यात एक खास पदार्थ घालणार आहोत। हे तुम्ही लोणच्याबरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। तर असे थालीपीठ तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा। तर चला आता हे थालीपीठ कसे करायचे ते बघूया। थालीपीठ करायला सुरुवात करण्याअगोदर काय करायचं आहे, ज्या कपने आपण थालीपीठचं पीठ मोजणार आहोत त्याच कपने इथे पाव कप पोहे घेतलेत आणि हे पोहे पाणी घालून 2 वेळा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। आता हे पोहे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि याच्यात थोडं पाणी घालून हे भिजत ठेवलेत। आपल्याला एकदम मऊ असे पोहे पाहिजेत म्हणून याच्यात थोडं पाणी घालायचं। आता हे बाजूला ठेवूया। आपल्याला आता एक वाटण करायचं आहे। त्यासाठी इथे मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, एक 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता तुम्हाला कसं तिखट आवडतं त्या अंदाजाने मिरची घ्या। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा आणि थोडा आल्याचा तुकडा। आता मिक्सरमध्ये पाणी न घालता हे थोडं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे। आता थालीपीठचं पीठ भिजवायला सुरुवात करायची आहे। तर आपण जे पोहे भिजत घातलेले ते बघा असे अगदी सॉफ्ट भिजलेत। आपल्याला असेच पोहे पाहिजेत। आता इथे मी 1 कप आपलं वड्याच्या भाजणीचं पीठ असतं ते घेतलंय। त्याच्यात आता हे पोहे घालायचे आहेत भिजवलेले। आता इथे मी 1 कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालायचा। या भाजणीच्या पिठामध्ये आपण जेव्हा पोहे मिक्स करतो त्यामुळे काय होतं, थालीपीठ छान मऊ राहतात म्हणून पोहे भिजवून घालायचे। थोडी कोथिंबीर घालायची। आता आपण मगाशी जे मिरचीचं वाटण केलेलं ते घालायचं आणि थालीपीठ खाताना कोरडे लागू नये, घशात असे अडकू नयेत म्हणून 1 चमचा दही घालायचं याच्यात। अर्धा चमचा हळद आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण जेव्हा याच्यामध्ये दही, पोहे, कांदा वगैरे घालतो त्याने थालीपीठ दिवसभर छान मऊ राहतात, म्हणून हे सगळं थालीपीठ करताना मिक्स करायचं याच्यात। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यात तीळ सांगायचे राहिले तर 1 चमचा याच्यामध्ये आपण तीळ घालून घ्यायचे। थालीपीठमध्ये असे तीळ घातले की ते थालीपीठला छान चव येते म्हणून तीळ घालायचे। आता हे सगळं असं मिक्स झालं आहे। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, असा मध्यम गोळा करायचा, म्हणजे आपल्याला थापताना व्यवस्थित आपण अगदी सहज थापू शकू इतपत आपल्याला पीठ ठेवायचं आहे। आता हे पाणी घालून मी मळून तुम्हाला दाखवते। आता इथे बघा मी हे पीठ मळून घेतले। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी सहज असं पसरता येईल असं हे पीठ आहे। आता हे एकसारखं करूया। आता हे झाकून एक 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया। आता हे पीठ भिजवून एक 10 मिनिटं झालेत बघा, पीठ छान भिजलंय। आता हे थोडंसं असं एकसारखं मळून घ्यायचं। आता एक कॉटनचा रुमाल स्वच्छ धुवून ओला करून घ्यायचा आणि यातला आपल्याला पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि रुमालावरती परत थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते कपड्याला चिकटत नाही। आणि असं हे थालीपीठ आपण पसरून घ्यायचं आहे। बघा अगदी सहज पसरतं आहे, त्यामुळे पीठ असं मळा। हाताला जर पीठ चिकटत असेल तर थोडं पाणी घ्यायचं आणि परत त्याला थापायचं आहे। बघा अगदी सहज पसरलं जातं आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही करायचं। याच्या कडा असतात त्या अगदी पातळ अशा करून घ्यायच्या। आता इथे बघा हे थालीपीठ मी व्यवस्थित थापून घेतलं आहे। याच्या कडा अगदी पातळ करून घेतल्या आहेत। आता आपण हे तव्यावर घालूया। आता गॅसवर तवा गरम करून घेतला आहे। तवा गरम झालं की त्याच्यावर थोडं तेल घालायचं आणि आपण ज्या रुमालावर थालीपीठ घातलं आहे तो रुमाल उचलायचा आणि असा तव्यावरती घालायचं। आता याला वरून परत पाणी लावायचं, म्हणजे काय होतं ते थालीपीठ आहे ते रुमालाला चिकटत नाही आणि रुमाल अलगद काढून घ्यायचा। आता याला कडेने परत तेल सोडायचं आहे, म्हणजे थालीपीठ छान खमंग खुसखुशीत असे तयार होतात। आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि याला थोडंसं शिजवून घेऊया।
आता थालीपीठची खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे. आता याच्यावरती परत तेल सोडून घ्यायचं आणि याला परतून घ्यायचं आहे. काही जण एका बाजूनेच भाजतात, पण मी 2 बाजूने भाजणार आहे. आता याची दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घेऊया. आता याची दुसरी बाजूही व्यवस्थित भाजली आहे. आता हे काढून घेऊया. इथे आपले थालीपीठ करून तयार आहेत. बघा खूप सुंदर झालेत, रंगही फार छान आला आहे आणि हे तुम्ही दह्याबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. वड्यांच्या भाजणीची रेसिपी मी या अगोदर माझ्या चॅनलवर दाखवली आहे, ती तुम्ही बघू शकता. माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.